मोठा विजय, ग्रामस्थांचा संघर्ष प्लस गरजा महाराष्ट्र 24 न्यूजचा दणका = प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय। भंडारा जिल्ह्यातील लागणी तालुक्यातील आदर्श गाव कणेरी दगडी गेली 2 वर्ष शंकर हलमारे ते मामा तलाव या पांदन रस्त्याचं काम रखडलंय। निधी मंजूर असूनही काम सुरू झाले नाही। खड्डे, चिखल, धोकादायक प्रवासामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले। पण ग्रामस्थांनी कितीही पाठपुरावा केला तरी जिल्हा परिषद मात्र कानाडोळा करत बसली होती। शासनाकडून वारंवार आश्वासने दिली गेली पण प्रत्यक्षात एकही काम झाले नाही। तेव्हा आज गरजा महाराष्ट्र 24 न्यूजने या विषयावर सलग आक्रमक आणि झोप उडवणाऱ्या बातम्या लावल्या। पांदन रस्ता रखडला, ग्रामस्थांचा रोष उफाळला, निधी मंजूर झाला तरी रस्ता का थांबला, ग्रामस्थांना न्याय मिळणार की नाही, या बातम्यांमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली। ग्रामस्थांचा आवाज राज्यापर्यंत पोहोचलाय। सोशल मीडियावर ही बातमी तुफान व्हायरल झाली आणि अखेर जिल्हा परिषद प्रशासन जागे झाले। ग्रामस्थांच्या रोष, आंदोलने आणि गरजा महाराष्ट्र 24 न्यूज च्या सातत्यपूर्ण आवाजामुळे जिल्हा परिषदेने पांदन रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश काढले। आता हे काम जलद गतीने सुरू होणार असून ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे। ग्रामस्थांचा सूर आक्रमकच आहे। निधी मंजूर असूनही काम रखडले हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे। पण गरजा महाराष्ट्र 24 न्यूजने खरी जनतेची बाजू मांडली तेव्हा आज प्रशासनाला धक्का बसला। काम दर्जेदार नसेल तर पुन्हा आंदोलन पेटवू। मोठा विजय, ग्रामस्थांचा संघर्ष प्लस गरजा महाराष्ट्र 24 न्यूजचा दणका = प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय। गरजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता आकाश नंदागवळी, भंडारा। मॅडम, तुमचा परिचय सांगा। मी श्रीमती लता रामाजी शेंडे, सरपंच आहे कणेरी दगडी येथे। आणि ह्या रोडाची परिस्थिती सांगा काय आहे। हा आमचा एक रोड आहे, पांधन रस्ता आहे। तो पांधन रस्ता शंकर हलोमारे ते आपले मामा तलावापर्यंत 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे हा। तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना जायला एवढा त्रास होत आहे कारण त्या पांधनवर इतके गड्डे पडलेले आहेत की साधा पायी सुद्धा एक व्यक्ती जाऊ शकत नाही किंवा शेतकरी आपले शेतीचे कामं करण्यासाठी सुद्धा त्या रस्त्याने जाऊ शकत नाही। आणि हा आम्ही म्हणजे जिल्हा परिषदचा रस्ता असल्या कारणाने पंचायत समितीमधून आम्ही हा मंजूर करून घेतलेला आहे। याला 20 लाख रुपये निधी मिळालेला आहे। परंतु शासनाचं असं म्हणणं आहे, पंचायत समिती लोकांचं असं म्हणणं आहे की बा शासनाकडनं आम्हाला अजून निधी आलेली नाही, त्यामुळे आम्ही हे काम अजून सुरू केलेलं नाही। तर शेतकऱ्यांची समस्या सोडवून देण्यात यावी आणि कारण शेतकऱ्यांना खूपच त्रास आहे, तर त्या शेतकऱ्याची समस्या सुटावी याकरता आम्हाला म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदने निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी विनंती आहे। मॅडम, ह्या जो रस्ता आहे शंकर हलमारे ते मामा तलाव, ह्या तलावासाठी काही जिल्हा परिषद अंतर्गत काही लोकांनी पाहणी केली होती का? हा, जिल्हा परिषद अंतर्गत जे इंजिनियर आले त्यांनी इथलं म्हणजे एस्टिमेट वगैरे सगळं तयार केलं, बघितलं आणि त्याच्यानंतरच त्यांनी एस्टिमेट तयार करून हा रोड मंजूर करून घेतला होता। मंजूर करून घेतला, परंतु ह्या अजूनपर्यंत त्याची काही असे म्हणजे दुरुस्त म्हणजे व्हायलाच आहे। हा, ते मंजूर झालेलं आता 1.5 वर्ष होऊन गेलेला या गोष्टीला। परंतु निधी अभावीच आम्ही जर चौकशी केली जिल्हा परिषदला किंवा पंचायत समितीला तर त्यांचं असं म्हणणं आहे की बा आम्हाला अजून निधी उपलब्ध झालेला नाही आणि शासनाकडून काम चालू करा म्हणून अशी आम्हाला म्हणजे परवानगी मिळाली नाही, त्यामुळे आम्ही हा रस्ता करू शकत नाही। बरं, ठीक आहे।